पाली टीम. पाली टीम दाखल होते. चुलना टीम रेडी आहे. पाहुणे देखील रेडी आहेत. मान्यवरांना विनंती आहे आपण देखील रेडी व्हा. जास्त वेळ न जाता आपण हा फायनलच्या मॅच जो सुरू करणं गरजेचं आहे. सर्व कमिटी मेंबर आपण देखील या. फादर फ्लॉरेन्स आपल्याला विनंती आपण देखील या. फादर फ्लॉरेन्स आपल्याला विनंती आपण देखील या. सेंट मायकल चर्च माणिकपूर प्रेझेंट इंटर पॅरिश वुमेन क्रिकेट टुर्नामेंट 2025 अर्थात वेल्सपन कप 2025 चा फायनल अंतिम सामना ज्याची सुरुवात आता थोड्याच वेळात होते. दोन्ही टीमला आपण इन्व्हाइट करूया. त्यांच्या जोडीनं आपण बघितलं तर मान्यवर देखील आहेत आणि दोन्ही टीम एका बाजूला चुलना दुसऱ्या बाजूला पाली एंटर करतात. टाळ्यांच्या गजरामध्ये करूया स्वागत टीम चुलना आणि टीम पाली या दोन्ही टीमला आपण इन्व्हाइट करूया. आपण देखील या. फायनलिस्ट आहेत या इंटर पॅरिस वुमेन क्रिकेट टुर्नामेंट 2025 च्या फायनलिस्ट चुलना टीम आणि दुसऱ्या बाजूला टीम पाली. हा फायनलचा मॅच आहे. मान्यवर जोडीला आहे त्याच्या सोबत संपूर्ण मॅनेजमेंट टीम ऑर्गनायझिंग टीम आपण देखील या. सर्व जे आयोजक समिती आहे इन्वा जी ऑर्गनायझिंग कमिटी आहे ती देखील दाखल झाली आहे. प्रचंड मेहनत यांची देखील आहेत. खऱ्या अर्थानं त्यांची मेहनत होती म्हणून इतकी चांगली स्पर्धा आपण करू शकलो. त्याकरता आपण ऑर्गनायझिंग कमिटीचे देखील तितकंच आभार मानणं गरजेचं आहे. या दोन फायनलिस्ट टीम आहेत त्याच्या जोडला ऑर्गनायझिंग कमिटी आहे. आज टॉस करण्याच्या अगोदर प्रेक्षक हो एकदा टाळ्यांचा गजर या ऑर्गनायझिंग टीम करता व्हायला हव्या. कारण जितकं चांगलं आयोजन जितकं चांगलं नियोजन या टीमने केलेलं आहे. प्रचंड मेहनत यांची आहे. ही इंटर पॅरिस वुमेन क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन करणं
हे थोडंसं मोठं काम होतं ते त्यांनी केलेलं आहे. टॉस 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 अजून लांब चाललाय. बघूया. टॉस पाले टीमनं एक रेकॉर्ड तर फायनल मध्ये येऊन केलाय, दुसरा टॉस जिंकून केलाय. प्रत्येक मॅचला त्यांनी टॉस जिंकलाय. हा त्यांनी बरोबर आहे, प्रत्येक टॉस त्यांनी जिंकून तोही विक्रम केलाय, रेकॉर्ड केलेला आहे. फादरना आपण पाहू शकता, मान्यवरांना दोन्ही टीम जे आहेत त्यांना शुभेच्छा देतात. ऑल द बेस्ट त्यांच्या जोडीनं. ही सर्व ऑर्गनायझिंग टीम जे आयोजकांच्या भूमिकेमध्ये होते, ज्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं, गेले कित्येक दिवस किंवा कित्येक महिने याच्या पूर्ण नियोजनामध्ये त्यांनी घालवले होते. आणि आज तेही खुश आहेत की जी मेहनत त्यांनी केली, आयोजन केलं, आणि त्या आयोजनामुळे इतकं चांगली स्पर्धा, इतकी चांगलं जी टुर्नामेंट कदाचित वुमेन्स करता आपण करू शकलो. तुला आता फायनलचा मॅच होणार आहे. अपेक्षेप्रमाणे पालीच्या टीमनं टॉस जिंकलाय आणि त्यांना बॅटिंग करायची आहे, म्हणजे पहिला, कारण त्यांचं ते सूत्र आहे, विजयाचं ते सूत्र आहे आणि ते कदाचित ते पाळण्याचा प्रयत्न करतील. चुलना टीमच्या चेहऱ्यावरती आपण बघितलं स्माईल आहे, आणि मी म्हटलं होतं चुलण्याचा आज फेस्टिवल आहे, फेस्ट आहे, आणि आज जर ते फायनल मारतात तर तो कार्निवल होणार, तो मोठा महोत्सव होणार जरा फायनलचा टीम जिंकताय. त्याच्यामुळे दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया आणि या फायनलच्या मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत, कारण हा फायनल देखील तितकाच महत्त्वाचा आहे. फायनल यासाठी महत्त्वाचं आहे कारण ही अशा पद्धतीनं पहिली स्पर्धा होती. इंटर पॅरिस जी वुमेन क्रिकेट टुर्नामेंट आहे ना, ही पहिली स्पर्धा होती. त्याच्यामुळे त्या ट्रॉफीवरती नाव कोरण्यासाठी, ट्रॉफीवरती नाव लेण्यासाठी चुलना टीमही प्रयत्न करणार आणि पाले टीम देखील करणार. नक्कीच तो प्रयत्न त्या प्रकारचा राहील. म्हटलं जाताना कहते हैं ना, दिन है तो रात तो होगा ही, बादल है तो बरसात तो होगा ही, और आज का दिन तुम्हारा है ना, तो आपके हाथ में ये शानदार चमचमती हुई ट्रॉफी भी होगी. आणि तो प्रयत्न आता त्या प्रकारचा राहणार आहे. असं म्हटलं जातं ना की कोणाला प्रेमाची नशा तर कोणाला दारूची नशा, परंतु आम्ही क्रिकेट चाहते आहोत मित्रांनो. आम्हाला फक्त आणि फक्त बॅट आणि बॉलची नशा. कोणाला पदाचा गर्व असतो, कोणाला श्रीमंतीचा गर्व असतो, परंतु मित्रांनो आम्ही क्रिकेट चाहते आहोत. आम्हाला त्या घरातील त्या ट्रॉफींचा, त्या चमचमत्या ट्रॉफींचा गर्व आहे, आणि त्या ट्रॉफी आता कोणाच्या नावी जाणार. दोन संघ पुन्हा एकदा एकमेकांच्या विरोधात, तब्बल 12 संघ होते सर. आता त्या 12 संघातून लढाई आता टॉप 2 च्या दिशेने आले. 2 संघ आहे, 2 संघातील ती लढाई आता पराकोटींची हे नक्कीच पाहायला मिळेल. सांगला लागलं तू लेख तुम्ही केला, कारण त्या ट्रॉफीसाठी, ज्या मानाच्या अभिमानाच्या ट्रॉफीसाठी संपूर्ण स्पर्धा खेळली जाते, किंवा ते ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न आहे. दोन्ही टीमनं 12 टीमनं पाहिलं होतं. प्रत्येकाची स्वप्न सत्यात उतरत नाहीत किंवा स्वप्न पूर्ण होत नाहीत, पण आता या 2 टीममधलं एकाचं स्वप्न पूर्ण होणार आहे. एक कोणत्या तरी एका टीमचं स्वप्न, कारण स्वप्न ती नाही आहेत जे आपण झोपल्यावरती पाहतो, स्वप्न ती जी कदाचित आपल्याला झोपून देत नाही. म्हणून स्वप्न जरूर पहा, स्वप्न मोठी पहा, आणि जोपर्यंत ती स्वप्न पूर्ण होत नाही ना, तोपर्यंत थांबू नका. त्यांचा पाठलाग करा, त्यांचा पाठलाग करा, आणि ते स्वप्न पूर्ण झाल्यानंतर तेव्हाच थांबा. प्रेक्षक हो, तुमचं देखील मनापासून आभार आहे, कारण मागच्या 2 दिवसापासून तुमचा प्रतिसाद या स्पर्धेला लाभलाय. ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीनं तुमचा देखील मनापासून आभार आहे, कारण तुमच्याशिवाय मजा नसती. जसे एक ऑर्गनायझिंग टीम आहे, एक स्पॉन्सर्स आहेत, तसे माणिकपूरच्या या प्रांगणामध्ये सुरू असलेल्या प्रेक्षक वर्ग देखील आहे. म्हणून प्रेक्षक हो, तुमच्यासाठी सांगतोय, कारण तुमच्यामुळे का मजा आली. धारेशिवाय किंमत नाही तलवारीच्या पातीला, सुगंधाशिवाय किंमत नाही फुलांच्या जातीला, पाण्याशिवाय किंमत नाही धरणाच्या मातीला, आणि प्रेक्षक हो, तुमच्याशिवाय मजा नाही अशा टुर्नामेंटच्या साथीला. त्याच्यामुळे तुमची गरज आहे. तुमची जी गेले 2 दिवस जी साथ आम्हाला लाभली, त्याच्यामुळे खरी रंगत या टुर्नामेंटमध्ये, या स्पर्धेमध्ये आली. अशीच साथ फायनलच्या मॅचपर्यंत कायम राहील, हीच अपेक्षा आहे. फायनलचा मॅच आता सुरू होतोय. एखादा मूर्तिकार जसा मूर्ती घडवतो आणि त्या मूर्तीला फायनल टच देतो, तसा फायनलचा टच देणारा हा मॅच आहे. बघूया, फायनल अवघ्या काही मिनिटात चालू होते, तोपर्यंत आपण जाऊया. आमचे क्रिस्टोफर डीजे आहेत, हे गाणं ऐकूया आणि येऊया. फायनलचा मॅच, अंतिम मुकाबला, ग्रँड फिनाले सुरू होतोय, ते पाहण्यासाठी पुन्हा एकदा येऊया.
मायकल चर्च माणिकपूर आयोजित विल्सन वेल्सपून कप 2025 इंटर पॅरिस वुमेन कप ग्रँड फिनालेच्या दिशेने जातोय. एकदा जोरदार टाळ्या. प्रेक्षकांना विनंती असेल, सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू सुरुवात 6 धावेने. याच पंचांचा डिसिजन फेअर डिलिव्हरी 6 धावेने आता सुरुवात होते. पुन्हा एकदा बॅक टू बॅक आहे. बॅक टू बॅक सुरुवात झाले. एका वाटोवाट एक दुसरा फटका खेळाय. मागच्या सामन्यामध्ये जे अर्धशतक आलं होतं ना 50, कदाचित त्याच्याने आत्मविश्वास वाढलाय. पण आता फायनलचा मॅच जिंकण्यासाठी काय करावं लागणार आहे टीमला. प्रत्येक टीमसाठी सांगितलं इथे फिल्डिंग करा. त्याचा फटका बसलाय. चौकार, 4 धावा. या 4 धावांनी धावफलक पुढे जाईल. अजून फिल्डिंग चांगली. यावेळेला मात्र रोखण्यामध्ये सक्सेस झालेत. असं वाटलं होतं की चेंडू त्यांना चकवून जाईल. सेव्हन्टीन 17 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्कोर झाले 17-17. एटीन रन ऑन बोर्ड. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. सॉफ्ट हँडने खेळ आहे. 1 रन ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि आफ्टर 1 ओव्हर स्कोर 19 धावा और नो लॉस. 19 फॉर नो लॉस. पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना अंतिम सामना आहे. फायनलचा मॅच, ग्रँड फिनाले. पुरोनिडा दुसऱ्या बाजूला रेनॉल आणि दुसरी षटक, दुसरं ओव्हर घेऊन आता लॅडिना. स्विंग अँड मिस. बॅट स्विंग जोरात होता तसा मिस झालाय चेंडू. सिक्सर. अजून एक मागचा मी जसं म्हटलं होतं की मागे जे 50 केल्या होत्या रन, अर्धशतक केलं होतं रोनिलानं, आणि तिने सांगितलं होतं की टीमचा सपोर्ट आहे, टीमचा भरपूर पाठबळ असतं तिला, आणि त्याच पाठबळाच्या जोरावरती ती ते अर्धशतक पूर्ण करण्यामध्ये सक्सेस होऊ शकली किंवा ते अर्धशतक झळकावू शकली. शॉर्ट पिच डिलिव्हरी दाखवटा पद्धत चेंडू फील्ड करी दिलं. 1 रन. 1 रन पुन्हा एकदा स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. स्कोर जाऊन पोहोचला 32. फिल्डिंग. बाकी कोणी जाऊ नका, पंच तिथे असतील, लाईनमॅन आहेत तिथे, ते सांगतील किंवा पंच
2 रन. छोट्या मुलीचं देखील त्या कौतुक करणं. विकेट किपिंग बघा, विकेट किपिंग चांगली आहे, फिल्डिंग चांगली आहे. फिल्डिंग फिल्डिंग. 1 रन. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2च्या ओव्हर नंतर स्कोर आहे 35. आफ्टर 2 ओव्हर स्कोर 35 फॉर नो लॉस. 35 रन आहेत 2 ओव्हरच्या नंतर. इलेन पहिल्या चेंडूवरती सिक्सर. अजून एक रिनलचा जलवा जारी आहे. खेळ तिचा पहिल्या अपॉर्ट्स फ्रॉम द फर्स्ट मॅच, पहिला सामना खेळला होता ज्यावेळेला इनॉग्रेशन वाला. तोच खेळ या फायनलच्या मॅच पर्यंत तिने कायम ठेवलाय तो रिनलनं. रियन 14 वरती खेळते. आखोटा पे चेंडू 4. थोडासा आपको झुकना था थोडा तुम्हाला वाकायचं होतं. फिल्डिंग करायची आहे, चेंडूला थांबवायचं आहे. $51 51. क्रिसची चांगली फिल्डिंग. $52. 2 बॉल टू गो. 2.4 षटकांचा खेळ आता पूर्ण झालाय. एक रन. स्कोर 53 53. ब्रुनेल्डा 32 वरती खेळते तर रियान 21 वरती. नो बॉल फिल्डिंग. क्रिस, आहा, क्रिसची फिल्डिंग आहे. चेंडू जात होता, जवळपास ट्रॅव्हल होत होता, पण क्रिसनं स्वतःला अगदी बरोबर वेळेवरती त्या चेंडूच्या रेषेमध्ये आलेलं फिल्डिंग. क्रिसची सुंदर अशी फिल्डिंग. क्रिस ब्रुनेल्डा स्ट्रायकर एंडला आहे. शॉर्ट पिच डिलिव्हरी फील्ड केलं गेलं. 1 रन ऍड होईल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या नंतर स्कोर आहे 56 56. अब तक 56 बने हैं. अब तक 56 बने हैं. 56 धावा धापलकावरती आहेत. ब्रुनेल्डा बॅटिंग करतात 33 वरती आणि रियान बॅटिंग करते 22. दोन्ही टीम मध्ये 2 अर्धशतक वीर आहेत. एक ब्रुनेल्डा आहे, दुसऱ्या बाजूला क्रिस आहे. ब्रुनेल्डाच्या बॅटमधनं सिक्सर. षटकार. टीमचा स्कोर झालाय 62 62. अजून एक सिक्सर. टीमचा स्कोर जाऊन पोहोचलाय 68 आणि ब्रुनेल्डा बॅटिंग करते 45 वरती. ब्रुनेल्डा बॅटिंग ऑन 45. मागच्या मॅच मध्ये अर्धशतक आलं होतं.
एक 50 धावांची खेळी तिने साकारली. ती बॅटिंग केली आहे. ती बॅटिंग करते 45 वरती 45. व्हाईट बॉल. चांगली फिल्डिंग. 1 रन. टीम स्कोर 70. फुटवर काय चेंडू चाललाय. जोपर्यंत फील्ड करतील 2 धावा. 2 रन 3 रन. 3 रन. पहिला तर फिल्डिंग करताना एक फुटवर्क पाहिलं. पहिला फुटवर्क पाहिलं, मग त्या चेंडूला गॅदर करताना टीमवर्क पाहिले. दोन्ही पाहिलेत. एकदा पहिला फुटवर्क, त्यानंतर टीमवर्क. 73. 73 रन. 46. प्रोनिल्डा बॅटिंग करते 46. एक चौकार, जो एक रेकॉर्ड ख्रिसनं बनवलेला आहे 250चा, त्याला बरोबरी साधण्यासाठी, इक्वल करण्यासाठी 4 रनची आवश्यकता. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल आहेत. एक चौकार. पुन्हा एकदा 50 धावा पूर्ण करेल. फिल्डिंग. 1 रन. दुसऱ्या रनचा प्रयत्न. 2 धावा. 48. बघूया असं काय झालं तर कदाचित इंटर पॅरिस वुमन क्रिकेटमध्ये रेकॉर्ड होईल. टीमचा स्कोर 75. 75. पुनोल्डा बॅटिंग ऑन 48. 48. 48 वरती आहे. उत्सुकता 30 आहे. किती धावा करतील त्याच्यापेक्षा प्रोनिल्डा आपलं अर्धशतक साजरं करते का? 50 पूर्ण होतात का? शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल बघूया. 48 वरनं जम होते का 50? फटका जरूर खेळलाय. चेंडू सीमारेषा पार. मागे 51 केले होते, आता 52. प्रोनिल्डा बॅट वर करा. अर्धशतक. जबरदस्त बॅटिंग. अफलातून बॅटिंग. बॅक टू बॅक दुसरं अर्धशतक. आता 2 अर्धशतक ख्रिसनं झळकावल्यात. 2 50 प्रोनिल्डानं ठोकल्यात. जर प्रोनिल्डाचा रेकॉर्ड तोडायचा तर ख्रिसला एक अजून 50 करावी लागेल. आणि मॅच जर जिंकायची 79 झाल्यात. 80 रन करायचे आहेत. 80 रन जिंकायला करायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये ख्रिसला जर हे तिसरं अर्धशतक तिचं आलं तर तोही रेकॉर्ड होणार आहे. थोडीशी विश्रांती घेऊया आणि येऊया पुन्हा एकदा फायनलच्या मॅचकडे. कारण मध्यरात्र उलटून गेले, त्याच्यामुळे काही मर्यादा देखील आहे, तेही पाहणं गरजेचं आहे. तर हा शेवटचा फायनलचा मॅच आहे. फायनल टच द्यायचं आहे. फायनलची ट्रॉफी उंचावायची आहे. फायनल कप घेऊन जायचं आहे आणि तो गावामध्ये मिरवायचा आहे. त्याच्यामुळे त्यासाठी लढाई येणार आहे. ती चुलना की पाली, कोणाचं नाव त्याच्यावरती कोरलंय. ऑर्डर दिले, दोन्ही नावाची ऑर्डर दिलेली आहे. फक्त ते नाव कोणाचं कोरलं जाणार या 24 चेंडूच्या खेळामध्ये माहिती पडणार. 24 बॉल 80 धावांचा पाठलाग करायचं.
थोड्याशा ब्रेक नंतर आपण पाहूया आता कोण जिंकणार त्याच्यावरती चर्चा चाललेली आहे. प्रेक्षकांमध्ये चर्चा आहेत. काही प्रेक्षक आहेत या डाव्या बाजूला आहेत ते पाली टीमला सपोर्ट करणार आहेत. त्या साईडला काही प्रेक्षक वर्ग आहेत ते चुलना टीमला सपोर्ट करणार आहेत. इथे कोणीही जिंको एकदा प्रयत्न जो केला होता ऑर्गनायझिंग कमिटीनं आणि वेल्सपननं दिलेला मोलाची साथ, स्पॉन्सरची लाभलेली साथ ती महत्त्वाची आहे. कारण स्पॉन्सर महत्त्वाचे आहेत. संपूर्ण या स्पर्धेला खऱ्या अर्थानं पुढे नेण्याचं काम या स्पॉन्सरने केलेलं आहे. वेल्सपन असतील, ओपल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, मेलविन ओन्सिका असतील, जीजीबी ब्रदर्स गोखिवरे, मदर तेरेसा बेकरी उमेळा, मदर वेलेंकिनी, बादल पाटील, पीबी आर्किटेक्चर्स अँड इंटेरियर डिझाईन, प्रथमेश वनमाळी, हिंदुस्तान पेट्रोलियम, माणिकपूर अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि मिस्टर विजयराव अर्थात सेंट जेवियस या सर्वांचं पुन्हा एकदा मानूया मनापासून आभार. या स्पॉन्सरचं जीजीएस आर्ट फाउंडेशन त्यांचं देखील मनापासून आभार आहे. कारण त्यांचा सपोर्ट जर कदाचित नसता तर या स्पर्धेला जितकं चांगलं रूप आले ना ते येऊ शकलं नसतं. म्हणून स्पॉन्सरचं मनापासून आभार. तर त्या स्पॉन्सरचं देखील मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि ऑर्गनायझिंग कमिटीला आम्ही धन्यवाद देतो. या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हालाही इथे समालोचन करण्याची संधी मिळाली, जोडण्याची संधी मिळाली, त्याबद्दल आपलं देखील मनापासून आभार आहे. मध्यरात्र उलटून गेले पाटील नेटवर्कची टीम तितकीच ताजी आहे, तितकीच टवटवीत आहे पहिल्या मॅच सारखीच. त्यामुळे तेही आहेत. फायनलचा मॅच आहे. मृदुला मेर आमचे समालोचक मित्र अर्थात कॉमेंटेटर पुन्हा एकदा सज्ज होईल. 80 धावांचा पाठलाग करायचा आहे. ही ऐसी वैसी बात नाही आहे. त्यामुळे 80 धावांचा पाठलाग करायचा आहे, योग्य पद्धतीने करायचा आहे. ओपनिंग पेअर्स मी म्हटलं मृदुल, हा मॅच जर जिंकायचा चुलण्या टीमला तर क्रिसला अजून एक अर्धशतक इथे पूर्ण करावा लागणार. ती उत्सुकता आहे. बघूया 250 तिच्या नावावरती आहेत. यस, नक्कीच येणारे 24 चेंडू 80 धावेंचं एक भलं मोठं लक्ष आहे धफकावर. क्रिस आहे. क्रिसला यावेळेला मैदानात वेळ घेणं गरजेचं आहे आणि तो यावेळेला विजयाचा शंख फुंकलाय क्रिसनं. पहिल्या चेंडूवर 6 धावेनं सुरुवात आहे. फ्लाइंग स्टार्ट क्रिसच्या बॅटमधून होते. पहिल्या चेंडूवर 6 धावेने सुरुवात. जिंदगी में जो हम चाहते हैं वो आसानी से नहीं मिलता है, लेकिन जिंदगी का सच यही है मेरे भाई, हम भी वही चाहते हैं जो आसानी से नहीं मिलता है. अशक्य अशा गोष्टी शक्य करून दाखवणं खरं तर क्रिस ह्या खेळाडूची ओळख आहे. ह्या खेळाडूची ओळख आहे. परंतु क्रिस यावेळेला बॅक टू द पार्ट आहे. बॅटची कडा होती. क्रिस बडी मछली इस बार जाल में फंसी है. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 6 धावा नक्कीच धावफलकावर आहेत, परंतु डगआउट संपूर्णतः तो हताश आहे, थोडस निराश आहे. क्रिस यावेळेला डगआउट मध्ये तंबूच्या आसराला परताळत आहे. पुन्हा एकदा आहे, उंच आहे, हवेत आहे, पुन्हा एकदा संधी आहे, टिपलाय झेल, लगातारचा दुसरा गडी. बॅक टू द पार्ट आहे. विकेटवरती विकेट. आता सध्या टीम फिल्डिंग करणारी टीम सध्या पूर्णपणे सेलिब्रेशन करते. डे नाईटचं क्रिकेट होतं, दिवस रात्र क्रिकेट होतं. म्हणजे आपण दिवस पाळी केली, रात्र पाळी केली, पण मैदानावरती पालीचा जलवाही पाहिलाय टीमचा. त्याच्यामुळे ही वसईच पाली संघ आहे तो आज त्या ट्रॉफीला कदाचित घेऊन जाईल की काय अशी शक्यता निर्माण झाली. आणि त्यांनी सांगितले, आमचे क्रिस्तोफो डीजे आहेत ना, त्यांना त्यांनी एक गाणं सेट करायला सांगितले पाली टीमनं, ले जाएंगे ये ट्रॉफी ले जाएंगे. त्याकरता तेही सगळं चाललंय. मी म्हटलं ना, हेच आहे एका पाठोपाठ एक अक्षरशः पत्त्याचा बंगला कोसलावा तसा एका पाठोपाठ एक विकेट आउट होत असतात.
टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी 7 धावा धावपक आहे. यावेळी खोलवर टप्प्यात होता. काय झेल टिपले, काय झेल टिपले. अविश्वसनीय, अविश्वसनीय. आणि नक्कीच उद्या सोशल मीडियावर ही रील्स देखील व्हायरल होईल, ही रील्स देखील व्हायरल होईल. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण नक्कीच पाहू शकतो ज्या प्रकारचा अफलातून. आणि प्रेक्षक राजा देखील म्हणतोय ही रील्स उद्या व्हायरल होणार आहे. आणि लगेच डिमांड झाले पाटील नेटवर्क कडे, ऑपरेटर कडे लगेच डिमांड झाले की बाबा हा एक व्हिडिओ आहे ना तो कट करून आम्हाला लगेच पाठवा. कारण इतका चांगला कॅच, इतकी चांगली झेल इथे टिपलेली आहे पालीच्या संघानं. रियान अविश्वसनीय. पहिला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये काही खेळाडूंनी जसं लक्षवेधी कामगिरी केली, आपण क्रिसचा उल्लेख केला, आपण ब्रॉन्डेलचा उल्लेख केला, तसं रियाने म्हणजे ती ॲज अ क्रिकेटर, ॲज अ फुटबॉलपटू, पिकल बॉलही चांगला खेळतोय. पण आज आपल्या पाली टीमसाठी कदाचित अशी अचीवमेंट सध्या ती प्राप्त करणार आहेत, जी ट्रॉफी, जी मानाची ट्रॉफी आता हळूहळू या ठिकाणाहून जसं निघाले ते पालीच्या दिशेने चाललंय. कारण जवळपास अर्धा संघ बाद झालाय. 5 विकेट गेलेत. 8 रनवरती 5 विकेट चुलण्याच्या संघानं गमावलेत. क्लीन बॉल. रियान अजून एक विकेट घेतलाय. 6 विकेट, 9 रन, 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 2 ओव्हर पूर्ण, स्कोर झालाय 9, 6 विकेट. ज्या मृदूला उल्लेख केला होता त्या कॅचचा जे रियानला टिपलाय, ज्याचा व्हिडिओज कदाचित जी रील बनेल ती व्हायरल होईल. आणि बरोबर एका हातामध्ये झेल टिपलाय. स्ट्राईक. न्यूवर्सन नॉन स्ट्राईक घेतलाय. अग्रिनेल. अजून एक विकेट. आता ही टीम आता स्कोर मृदुल पार करणार की नाही हे नाही आहे, पण 7 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत आणि आता ती ऑल आऊटच्या ठिकाणी चालले. 7 विकेट. ग्रीनिलनं पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलाय, विकेट मिळवलाय. एक रन.
बघा मॅच कोणी जिंको पण या छोट्या आपल्या याच्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजे. जशी ती खेळले सोपं नाहीये, मैदानात उतरणं खेळणं सोपं नाहीये, पण आज जर बघितलं तर ती आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी मैदानावरती उतरलेली आहेत. ऑल आउटच्या जवळ आता संघ आलाय. हलक्या हातानं अकरा रन आहेत. बाकी काही नाही, आता बघूया. छोटी आपली आहे ती मस्त मस्त चांगली बॅटिंग. हे क्षण तुला आठवण देतील, हे क्षण तुला सांगतील की तू फायनल मॅच खेळले, हे क्षण तुला सांगतील की इतक्या चांगल्या प्रेक्षकांसमोर चांगली टुर्नामेंट तू खेळले. भले जिंकलं हरलं नंतरची गोष्ट आहे, पण खेळणं गरजेचं होतं. आणि आज चलने ते दाखवले सिक्सर. बघ असं होते कह रहा ना, ऐसे मैच में कुछ अलग हो सकता है. नंबर 9 के बल्ले से भी सिक्सर आ सकता है. शेवटची ओव्हर आहे, शेवटचं षटक आहे. सोफी अजून एक रन ॲड होईल. फक्त औपचारिकता बाकी या सामन्यात. कारण फायनलचा मॅच आता फायनली टीम आपल्या बाजूला पूर्णपणे मॅच झुकवलेला आहे. सेंट मायकल चर्च माणिकपूर प्रेझेंट इंटर पॅरिश वुमेन्स क्रिकेट टुर्नामेंट 2025 अर्थात वेस्टर्न कप 2025 च्या विजेत्यापदाच्या शर्यतीमध्ये आहे. आणि मॅच पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच. ऑर्गनायझिंग कमिटीला देखील मनापासून आभार आहे. तुमच्याशी जोडण्याची संधी ॲज अ कॉमेंटेटर म्हणून मृदुल मेहर आणि आम्हाला देखील लाभली होती, त्याबद्दल आपलंही मनापासून आभार आहे. प्रेक्षको, मागच्या 2 दिवसामध्ये आपण देखील चांगली साथ दिली, आपलंही मनापासून आभार आहे. ऑल स्पॉन्सर्स थँक्यू व्हेरी मच. आणि आता शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू आहे. इंटर पॅरिश वुमन क्रिकेट टुर्नामेंट 2025 चा विनर 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 ते नाव आहे टीम पाली. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.